नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कशा आहात? मस्त मजेत ना? तर मित्रांनो, आजचा विषय काय माहिती का? तर इकडं एरिया आलो होतो कारण की आपलं रोपाला पाणी भरायचं आहे. कारण की आता 2 दिवस झाले कडक ऊन पडले बा, सगळं वाळलं, रोपण थोडं सुकायला लागलं, कडक खपली आली त्याला. मग त्याने ते हे होईल, मरी पडेल. मग त्याच्यामुळे पाईप वगैरे जोडून ठेवली इकडं. आता पाणीच भरायचं पण लाईटच नाही आली अजून. हे बघा, एकदम बॅगा पडले त्याला. गोल पण मारलं, गवत जळलं. हे चांगले मध्ये 2च वाफे थोडे पातळ पडले पावसामुळे. नाही तर इकडे एक हे रोप एकच नंबर आहे बघा, मस्त हिरवं आहे. त्याला पण पाणी द्यायचं आहे. मग ते पटकन लावायला येईल. आता आपली मकापासून वगैरे चालू आहे, अजून 2-3 दिवसात होऊन जाईल. मग आता याला पाणी भरायचं पण लाईटच आहे ना. लाईटीचीच वाट पाहत होतो. इकडे सगळ्या नळ्या झाल्या काढायच्या. आता याच्यावर रोटरीच मारायची, पण आधी मग सगळी कामं आवरून घेऊ. थोडंसं वाळू देऊ अजून, कारण की सावलीमुळे ते वल्लं आहे खाली, रोटरी नीट बसणार नाही. इकडं मम्मी चालू आहे कांदे नेंदायचं. जास्त गवत नाही त्याच्यात, थोडं थोडंच. कुठे मुळे हे रोप तर गेलंच, याच्यात काहीच नाही राहिलं. एक पाटी भरली केनपट. या इकडे पाहिजे एवढं गुंदड आहे. हे गवत इकडं पण आलं. लाईट आली आता, आणि आता रोप भरून घेतो मस्त. कारण की ऊन एकदम कडक आहे, त्याच्यात ते सुकल मग पटकन. आता आपण रोप भरून घेऊ. आत्ताच वाफेव पाणी लावलं यात. तर मित्रांनो, आपण आलो आता रोटरी मारायला. तेव्हा हे फुलं हे सगळं खराब झाले ते. मग आता याला रोटरी मारून घेतो. म्हणजे कसं तिथं कांदे लावायचे ना, त्याच्यामुळं रोटरी मारायची. चला, तिथं मारायची झाली. पण विषय काय झाला माहिती का? आपली मकाच्या बाजूला थोडं रोप टाकेल होतं. मग त्या बाजूला आहे ना मका टाकून द्यायची परत, कारण तिकडं आता काय रोप टाकायचं नाही. तिकडं काहीच करतं नाही. मग मका घ्यायला चाललो घरी. बी उरेल थोडंसं, ते घेऊन येतो ना आता टाकून देतो. अजून एवढी मका बाकी आपली, ती आज काय आली नाही, उद्या येतील शक्यतो.
आज त्यांना दुसरं काम होतं, तर तेच बी घेऊन जातं घरी. आहे थोडंसं उरल, तेच टाकून देऊ. लय घाम आला. इथं घेतलं दोन्ही बी जुन्याचे. आता फक्त फोकून द्यायचे आणि त्याच्यामुळं दाट टाकून द्यायचं. कारण की आता सरी वाढायला काही ट्रॅक्टर जाणार नाही तिकडं. रोटरी माल घातला का तरी सारे मोडून तर हेच देऊ फोकून. असं जसं पडेल तसं. या गेड वरून बारीक, म्हणजे बारीक नाही झाले एवढं, कारण की ते लई झाडं होते मोठे मोठे. त्याच्यामुळं मग दोनदा मारा लागणार ती. फक्त चुरून घेतली. पावसाचं वातावरण पण गरम होऊन राहिलं, फक्त चोरून घेतली म्हणजे काय, आला पाऊस तरी टेन्शन नाही. ही अशी फोकूनच द्यायची, कारण की ती आता लेट झाली ना, त्याच्यामुळं मग तिला नांगरता येणार नाही. आता मग अशीच रोटरी मारून द्यायची, बरोबर उगलती.